अखंड हिंदुस्थानचं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले, ज्यांना आजही आपण प्रत्येकजण प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात ज्यांना आज रोज नमन किंवा पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही, असे आपले हिंदुस्थानचे आणि महाराष्ट्राचे अखंड हिंदू हृदयांचे आशास्थान किंवा प्रेरणास्थान, स्फूर्तिस्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण आलेलो आहेत जुन्नर तालुक्यातील एका अशा महत्त्वाच्या ठिकाणी, ज्याचं नाव आहे शिवनेरी किल्ला. ज्या शिवनेरी किल्ल्यावर आपण ज्यावेळी सुरुवातीला चढताना सुरुवात करतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दरवाजे लागतात, ज्यामध्ये गणेश दरवाजा असेल, हत्ती दरवाजा असेल. हे 2 प्रकारचे दरवाजे जर आपण पूर्ण केले चढल्यानंतर, तर त्यानंतर आपल्याला लागतं पहिलं शिवाई मातेचं मंदिर, का ज्या मातेचे दर्शन घेतल्याशिवाय पर्यटकांना वरती जाता येत नाही किंवा ते दर्शन अपूर्ण वाटतं. त्यानंतर आपण पुढं चालत आल्यानंतर आपल्याला लागतं शिवकुंज. शिवकुंजाच्या बाजूलाच असणारा एक मशीद नावाचा एक वास्तू आहे. त्याच्या बाजूलाच आपण पुढं जर आलं, तर शिवाजी महाराजांना स्नानगृह म्हणता येईल आणि पेयजल असं एक टाक्यांचं तिथं एक बोर्ड लावलेलं आहे. तिथपासून आपण जर पुढं आलं आणि माझ्या पाठीमागं आपण पाहाल, की शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थान आहे, तर ते आपल्याला पाठीमागं पाहायला मिळेल. यामध्ये जर शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपण विचार केला, तर त्यांचा जन्म हा 1630 साली शिवनेरीवर झाला आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो 1680 साली रायगडावर झाला. रायगडावर त्यांची समाधीस्थळ आहे. अशा प्रकारे आपण जर तिथपासून पुढं दर्शन घेऊन जर गेलं, तर पुढं आपल्याकडे एक बदामी टाके नावाचा एक भाग आहे, का ज्यामध्ये हत्तींना पाण्याची किंवा घोड्यांना पिण्याच्या पाण्याची सोय तिथे केली जाते आणि त्यामधून जो निघालेला दगड आहे, तर तो दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला. तिथपासून उत्तरेच्या बाजूला आपण गेलं, तर तिथं आपल्याला पाहायला मिळतं कडेलोट, का ज्या कडेलोटाची महत्त्व असे आहे, की एखाद्याने काही चूक केली शासन दरबारी, तर त्याला त्या कडेलोटवरून महाराजांनी कडेलोट केलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचं ही किल्ल्याची असलेली आपल्याला थोडीशी माहिती आहे. पण आत्ताच नव्याने जर पाहिलं, तर किल्ल्यावर खूप चांगल्या प्रकारचं पुरातत्व खात्याने एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. जे ॲप आपल्याला किल्ल्याची संपूर्ण माहिती तो QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून मिळणार आहे. म्हणजे आपल्याला किल्ल्यांवर यापूर्वी जाताना जो गाईड घ्यायला लागायचा, तो गाईड आपल्याला आता वापरायची गरज नाही. गव्हर्नमेंटने त्यासाठी आपल्याला ई गाईड नावाची एक प्रणाली विकसित केलेली आहे. म्हणजे आज जर आपण पाहिलं, तर प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि किल्ल्यावर गेल्यानंतर आपण ते जर QR कोड स्कॅन केला, तर आपल्याला माहिती सगळी त्याच्यातून मिळून जाईल. त्यानंतर आपण जर पाहिलं किल्ल्यावर आता येणाऱ्या 5-10 वर्षात जर झालेल्या विकासाची बाब जर पाहिली, तर किल्ल्याने परत एकदा असं जिवंत प्रकारचं किंवा एक चांगलं सौंदर्यरूपी एक रूप धारण केलेलं आहे. ज्यामध्ये झाडांचे लागवडीकरण असेल किंवा काही तटबंदी असेल, ढासळलेल्या काही गोष्टी असतील, त्यांना परत पुनर्जीवित करायचं काम आपल्याकडे आता पुरातत्व खात्याने आणि स्थानिक प्रशासनाने केलेलं आहे. अगदी मला आज या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटतो किंवा अभिमान वाटतो, का खरंच अशा प्रकारचा ट्रेक करताना प्रत्येकाने आपल्या कुटुंबातून किंवा असणाऱ्या आपल्या दैनंदिन गोष्टींमधून थोडासा वेळ काढून नक्कीच या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील या शिवनेरी किल्ल्यावर आल्याशिवाय राहू नये. धन्यवाद.